रमाई घरकुल योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळेल. गटविकास अधिकारी श्री रामावत यांचे आश्वासन. कन्नड प्रतिनिधी रायभान साळवे. रेल तांडा कारखानागृह ग्रामपंचायतमध्ये 2025-26 मंजूर रमाई घरकुल योजनेत एकूण 158 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी मिळाली, पण कारण तालुक्यातीलच रहिवाशी नसलेल्या वाकचौरे या इसमाने या योजनेत त्याचा काही संबंध नसताना हेतू पुरस्सर लेखी अर्ज देऊन लाभार्थ्यांची फटफजिती केली आणि योजनेचे येणारे पैसे थांबवले. एवढ्या दिवसापासून घरकुल मंजूर होऊन पैसे खात्यावर पडत का नाहीत ही चर्चा प्रत्येकाच्याच चर्चेचा विषय होती. आज पडतील उद्या पडतील असं सोम्यागोम्याच्या तोंडून ऐकायला मिळत होते आणि असं सांगून आपलीच लाल करत होते, पण पैसे काही खात्यावर येत नाहीत हे पाहून गावातील महिलांनी माजी सरपंच श्री किशोर वाळुंजे यांना विनंती केली आणि त्यांच्याकडे पद नसताना देखील त्यांनी पुढाकार घेऊन हे कार्य तडीस नेण्यासाठी आज दिनांक 10/8/2026 रोजी पंचायत समिती कन्नड येथे गरीब दीन दुबळ्या मजुरी करणाऱ्या माता भगिनींना एकत्र करून गटविकास अधिकारी यांची भेट घडवून आणली. गटविकास अधिकारी श्री रामावत यांनी यावेळी भगिनींना आश्वासन दिले की मी सर्व लाभार्थ्यांची घराची स्वप्न पूर्ण करेन आणि या प्रसंगी धनेधरताई सोनवणे बहिणी, सुमनबाई धनेधर, माया बागुल, ललित गायकवाड, भीमा सोनवणे, प्रल्हाद सोनवणे, मनोहर नाना, नानाभाऊ साळवे, शरद थोरात, मोगल वाघ आणि बरेच रेल तांडा कारखाना येथे लाभार्थी उपस्थित होते. आणि यावरून नागरिकांच्या हे लक्षात आलं की जे काही करायचे ते माजी सरपंच किशोरभाऊ वाळुंजे हेच करतील, बाकी सोम्या गोम्या यांच्या बस की बात नाही.